जय शिवराय मित्रांनो. आज आपण पोलीस भरतीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. हे जी प्रश्न वन लाइनर स्वरूपात असतील. पोलीस शिपाई, चालक, कारागृह आणि SRPFमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर महात्मा गांधींनी. दक्षिण पूर्णा नदीवर एलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? एलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर परभणी. पुढील प्रश्न, गोल क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गोल क्रांती ही बटाट्याशी संबंधित आहे. मालगुडी डेज या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लिहून घ्या. मालगुडी डेज या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर RK नारायण. पुढील प्रश्न, संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती तेव्हा एकूण किती सदस्य होते? चला मित्रांनो, कमेंट करून सांगा संविधान सभेची स्थापना केव्हा झाली आणि या स्थापनेवेळी किती सदस्य होते? तर 389 सदस्य होते. मुंबईवर दहशतवादी हल्ला कोणत्या वर्षी झाला होता? तर 2008ला. मुंबईवर दहशतवादी हल्ला 2008ला झाला होता. त्यालाच आपण 26/11 हल्ला म्हणतो. म्हणजे 26 नोव्हेंबर 2008ला हा मुंबईवर हल्ला झाला होता. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला केली होती. भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर BN राव यांची. घटनात्मक सल्लागार म्हणून BN राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतीकडे. राज्य निवडणूक आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. चंद्रप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये चंद्रप्रभा अभयारण्य आहे. पुढील प्रश्न, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय. कागद निर्मिती संशोधन केंद्र कोठे आहे? तर डेहराडूनमध्ये. कागद निर्मिती संशोधन केंद्र डेहराडूनमध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, शेतीचा शोध कोणत्या युगात लागला? तर 9वा युगमध्ये. शेतीचा शोध 9वा युग मध्ये लागला आहे. वीरा शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाला बायबल असे म्हटले? IMP प्रश्न आहे. वीरा शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाला बायबल असे म्हटले आहे? तर सार्वजनिक सत्यधर्म.
पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर विदर्भ या भागात तांबे खनिज आढळते महाराष्ट्रामध्ये. शाकुंतल हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे? तर कवी कालिदास. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर एडन या कारागृहात वासुदेव बळवंत फडके यांना ठेवले होते ब्रिटिशांनी. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगडमध्ये कस्तुरी मांजर आहे, लक्षात ठेवा. विचारला जाऊ शकतो प्रश्न. चला पुढचा प्रश्न, गुप्त घराण्याचे संस्थापक कोण आहेत? तर श्रीगुप्त हे गुप्त घराण्याचे संस्थापक आहेत. सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1927 ला. महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, सायमन कमिशनची नियुक्ती 1927 ला करण्यात आली आणि 1928 ला सायमन कमिशन भारतात आले होते. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, लिहून घ्या, विचारले जाऊ शकतात. चला तर पुढचा प्रश्न आहे, भारतीय पोलीस प्रशिक्षण संस्था कोणत्या राज्यात आहे? तर तेलंगणामध्ये. भारतीय पोलीस प्रशिक्षण संस्था तेलंगणामध्ये स्थित आहे. सच्चिदानंद हे टोपण नाव कोणाचे आहे? सच्चिदानंद हे टोपण नाव कोणाचे आहे? तर महादेव मल्हार जोशी. पुढचा प्रश्न, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? चला मित्रांनो, कमेंट करून सांगा, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर सुरत. तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणत्या साली? कमेंटमध्ये उत्तर सांगायचे आहे. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या साली पडली होती? आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर सिकंदर लोधी यांनी आग्रा शहराची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, भारताची प्रमाण वेळ मूळ प्रमाण वेळेच्या किती तास पुढे आहे? भारताची प्रमाण वेळ मूळ प्रमाण वेळेच्या किती तास पुढे आहे? तर 5.5 तास. शरद संपान दिन कोणत्या दिवशी असतो? तर 20 सप्टेंबरला. शरद संपान दिन 20 सप्टेंबरला असतो. पुढचा प्रश्न, ब्राह्मणवेल हा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर धुळ्यामध्ये ब्राह्मणवेल हा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर साक्रीमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प साक्रीमध्ये आहे आणि हे धुळे जिल्ह्यामध्ये येतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातले पहिले आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन केले आहे? तर नाशिकमध्ये. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिकमध्ये आहे.
महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर जमसंडे हा पवन ऊर्जा प्रकल्प आहे महाराष्ट्रातील पहिला आणि हे सिंधुदुर्गमध्ये येतो. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, सर्वच्या सर्व प्रश्न लिहून घेत चला. घारापुरी बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगडमध्ये हे घारापुरी बेट आहे. थळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? थळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर नाशिक व मुंबई. लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. थळघाट नाशिक आणि मुंबईला जोडतो. पुढील प्रश्न, बालाघाट हे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगरमध्ये बालाघाट पठार स्थित आहे. गोंड राज्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? गोंड राज्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर चंद्रपूरला. पुढील प्रश्न, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लाला हरदयाल यांनी अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र सुरू केले होते. गायखुरी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? गायखुरी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदियामध्ये. पुढील प्रश्न, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली होती. होमरूळ चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले? तर कॉमनवेल. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला? सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला? तर सामाजिक गुलामगिरी विरुद्ध. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले होते. पुढचा प्रश्न, MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? तर स्पर्धा कायदा 2002 मुळे MRTP कायदा रद्द झाला होता. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात कधीपासून सुरुवात झाली? मोस्ट टाइम प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2002 पासून राबविण्यास सुरुवात झाली होती. पुढील प्रश्न, LIC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1 सप्टेंबर 1956 ला LIC ची स्थापना झाली होती. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर कोल्हापूर हे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला विद्युतीकरण जिल्हा कोणता? तर पहिला विद्युतीकरण जिल्हा आहे वर्धा. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता?
तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? तर कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबा घाट लागतो. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, IMP करून घ्या. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर अहिल्यानगरमध्ये. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, लिहून घेत चला. यापैकी एक प्रश्न नक्की विचारला जाणार आहे. खास करून मुंबई पोलीसला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला तर पुढचा प्रश्न आहे, इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर पुसद तालुक्यामध्ये. इसापूर प्रकल्प पुसद तालुक्यामध्ये आहे. वाढवण हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघरमध्ये. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर. हिराकुंड धरण महानदीवर आहे. गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर सिंहांसाठी. पुढील प्रश्न, इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर निकोबार. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर अण्णाईमुडी. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगालमध्ये. कुनू नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये कुनू नॅशनल पार्क आहे. सांची स्तूप कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये सांची स्तूप आहे. भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर ओडिशा राज्य हे बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे कच्छ. भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात? तर उत्तराखंडला देवभूमी असे म्हणतात. चला तर पुढे जाऊ. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर उलर. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणामध्ये. पुढचा प्रश्न, यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कोठे आहे? IMP प्रश्न, गंगा यमुना या दोन नद्यांचा संगम कोठे आहे? तर प्रयागराजमध्ये. सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सर्वात जास्त तालुके आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली?
तर 1995ला. महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष कोणता आहे? पांढरी चिपी.